बातमी आंतरराष्ट्रीय मात्र भारताशी संबंधित असलेली, कारण अमेरिकेमध्ये 43 दिवसांपासून सुरू असलेलं शटडाऊन अखेर संपुष्टात आलेलं आहे आणि अमेरिकेचं कामकाज सुरू होईल। या शटडाऊनचा परिणाम जगभरातील अमेरिकन कॉन्स्युलेटपर्यंत पसरला होता, त्यामुळे भारताचं आणि जगातल्याही देशांचं लक्ष होतं अमेरिकेकडे। मात्र हा शटडाऊन असतो काय, त्याच्यामुळे नेमकी प्रक्रिया घडली काय आणि तो शटडाऊन मागे घेण्यासाठी पडद्यामागच्या घडामोडी घडल्या काय, पाहूयात या रिपोर्टमधून। त्या निर्णय घेणार म्हणजे त्याची गावभर बोंबाबोंब होणार हे आता प्रत्येक गोष्टीबद्दल व्हायला लागलंय। ट्रम्प यांनी मांडलेल्या सरकारी खर्चाच्या निर्णयावरून ट्रम्प आणि डेमोक्रॅट्स यांच्यात वाद झाला आणि 30 सप्टेंबर पर्यंत बजेटला मंजुरीच मिळाली नाही। त्यामुळे 1 ऑक्टोबर पासून अमेरिकेत शटडाऊन लागला। पगाराविना काम, बोंबललेली विमानसेवा आणि चर्चेचा धुरळा उडाल्यानंतर अखेर 12 नोव्हेंबरला हा शटडाऊन संपला। पण तब्बल 43 दिवस चाललेला हा शटडाऊन अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा शटडाऊन ठरलाय। या शटडाऊनमुळे जागतिक महासत्ता म्हणवणाऱ्या अमेरिकेला मोठा फटका बसलाय। बजेट ऑफिसच्या अंदाजानुसार 11 अब्ज डॉलर्सच्या जीडीपी मध्ये घट झाली आहे। अमेरिकेतील 14 लाख फेडरल कर्मचाऱ्यांचे पगार रखडले। विमान सेवेवर गंभीर परिणाम झाला। 9,000हून अधिक उड्डाणं रद्द झाले। सरकारी कंत्राटदारांना पेमेंट्स नाहीयेत, त्यामुळे त्यांचंही मोठं नुकसान झालंय। 4 कोटी 20 लाखांहून अधिकांना गरिबांना मिळणाऱ्या अन्न मदतीवरती त्यांचा परिणाम झालेला आहे। राष्ट्रीय उद्यानं, संग्रहालय बंद राहिली आहेत। पर्यटन व्यवसायाला मोठा फटका बसलाय। अनेक न्यायालयीन प्रकरणांचं कामकाज थांबलंय किंवा स्थगित झालंय। लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातली वादावादी ही नवी गोष्ट नाही, पण अमेरिकेत असा संघर्ष झाला की थेट बजेटच अडवलं जातं आणि संपूर्ण देशातल्या अर्थव्यवस्थेला रेड सिग्नल लागतो। 30 सप्टेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत आवश्यक ते बहुमत न मिळवू शकल्याने अमेरिकेत हे शटडाऊन लागलं। याआधीही अमेरिकेने अनेकदा शटडाऊन सोसले, पण सर्वात मोठी 2 शटडाऊन्स ही ट्रम्प यांच्याच कारकिर्दीत भोगावी लागली। याआधी अमेरिकेत कधी शटडाऊन लागले ते आपण बघूया। 1 ऑक्टोबर ते 12 नोव्हेंबर 2025 राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, कालावधी 43 दिवस आणि कारण ठरलं सरकारी खर्चाच्या विधेयकांवरून ट्रम्प यांचे डेमोक्रॅट्स सोबतचे मतभेद। 2018 ते 2019 अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, कालावधी 35 दिवस। कारण होतं ट्रम्प यांना मेक्सिको सीमेवर भिंत बांधण्यासाठी निधी हवा होता, ज्याला डेमोक्रॅट्सनी विरोध केला। 2013 अध्यक्ष बराक ओबामा, कालावधी 16 दिवस। कारण होतं रिपब्लिकन पक्षाने ओबामा केअर थांबवण्यासाठी निधी अडवला। 1995 ते 1996 अध्यक्ष बिल क्लिंटन, कालावधी 21 दिवस। कारण ठरलं रिपब्लिकन नियंत्रित काँग्रेस आणि डेमोक्रॅट अध्यक्ष क्लिंटन यांच्यामध्ये संघर्ष। आता अमेरिकेतील शटडाऊन 12 नोव्हेंबर 2025 रोजी संपलाय, पण याचा अर्थ असा नाही की डेमोक्रॅट्स आणि रिपब्लिकन यांच्यातले सर्वात मोठे धोरणात्मक वाद पूर्णपणे मिटले आहेत। त्यामुळे शटडाऊन संपला असला तरी अमेरिकेतला हा संघर्ष भविष्यात काय वळण घेतो ते पाहावं लागेल। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज। याबद्दल बोलण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक आणि अमेरिकेतील घडामोडींवरती विशेष नजर असणारे अभ्यासक दीपक करंजीकर आपल्यासोबत आहेत। डॉक्टर दीपक करंजीकर, स्वागत आहे आपलं पुढारी न्यूजवर। अमेरिकेतल्या घडामोडींवरती आपला कटाक्ष। नाही, काय झालंय, दरवर्षी 30 सप्टेंबर पर्यंत त्यांना फंडिंग बिल पास करून घ्यायला लागतात, ते ट्रम्प करू शकले नाहीत। याच्यामध्ये टॅक्टिक्स जास्त आहेत। त्यात त्यांचं एक मेजर बिल असतं, त्याचं नाव आहे सप्लिमेंट न्यूट्रिशन इन असिस्टंट प्रोग्राम। ते 45 मिलियन म्हणजे 4.5 कोटी लोक त्याच्यावर अवलंबून आहे, बेनिफिशरी आहेत। जवळपास 30 लाख फेडरल एम्प्लॉईजचा रोजगार त्या बिलाच्या कामाशी संबंधित आहे। हे मेजर बिल त्यांचं पास झालं, म्हणजे शटडाऊन लागल्यामुळे याचा सगळा परिणाम झाला। त्या लोकांना घरी बसायला लागलं किंवा विदाऊट पे काम करायला लागलं। आणि त्यामुळे दुसरं कसं आहे की आता शटडाऊन निघाला तरी 30 जानेवारी पर्यंत फक्त तो क्लिअर झालाय। पण या बिला करता आणि इतर जे बिल, तो आता मध्ये जे एक हत्या झाली ना चार्ली किर्क, त्यामुळे त्यांनी एक सिनेटरच्या आणि काँग्रेसमॅनच्या सुरक्षेचं एक बिल होतं। तर अशी काही 2-4 बिलं मात्र दे गॉट अ लाईफ टिल सप्टेंबर 26। गंमत अशी आहे, नोव्हेंबर 26ला 33 सिनेटच्या जागांची निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीच्या समतोलावर ट्रम्प यांच्या पुढची कारकीर्द आहे। त्यामुळे ते, आणि आता पुढच्या सप्टेंबर पर्यंत परत ते त्यांचं शटडाऊनचं हे चालणार, पुढच्या सप्टेंबरला परत बिल ठेवायला लागते। तर हा हे जे वर्ष आहे पॉलिटिकली खूप चार्ज इयर आहे आणि ट्रम्प यांनी आतापर्यंत जे काय उलट्या सुलट्या कोलंट्या मारल्या आहेत, त्यामुळे त्यांचा तसा प्रभाव आणि त्यांच्याबद्दलचं जे पर्सेंटेज आहे ते पण खूप खाली आलंय। त्यामुळे हे अर्थकारण शेवटी ड्राईव्ह करतं राजकारणाला।
त्यांना कळलं की या सिनेट निवडणुकीत जर आपण 8 डेमोक्रॅट त्यामुळे फुटले असा आपला शब्द आहे, पण ते बाजू बदलली असं म्हणतात त्याला. आणि त्यांनी 60 जे आवश्यक नंबर होते, 60 आणि 40 असं वोट लागतं, ते 52 यांच्याकडे होते, 8 ते तिकडे गेले. आणि त्यांना माहिती होते की आपल्या राज्यात जर हे बिल पास नाही झालं तर पंचायत अशी होईल की तिथून पुढचे इलेक्शनचे जे निवडून यायचे त्याचीच पंचायत होईल. आणि ट्रम्प सरळसट स्क्वेअर ऑफ डेमोक्रॅटला ब्लेम केला असता त्यांनी. सो ते तसा पॉलिटिकल बॅलन्स करता झालंय. शटडाऊन काय अमेरिकेत नवीन नाही. मुळात अमेरिकेतली जी अनावस्था आहे ती त्यांच्या नक्कीच. एक थोडक्यात फक्त कार्यक्रम संपण्यापूर्वी जो काही मला एखाद मिनिट उरलेला आहे त्याच्यामध्ये एक प्रश्न. मधल्या काळात ट्रम्प यांनी असेही संकेत दिलेत की भारताबरोबरचा व्यापार करार आता शेवटच्या टप्प्यात आहे आणि आम्ही आता पुढे जाऊ शकतो आणि आता भारतीय माझ्यावरती प्रेम करू लागतील वगैरे ते म्हणाले होते त्यांच्या स्टाईलनुसार. त्याबद्दल आपण आता तो मधल्या काळातला जो डेडलॉक होता तो आता ओलांडतोय आपण? नाही, मला नाही वाटत. कारण त्यातल्या काही अटी ज्या आहेत त्या आपण मान्यच करणार नाही, त्यांना माहिती आहे. पण ही हॅज टू कीप टॉकिंग बिकॉज ही इज फायटिंग टू मेनी फ्रंट्स. सो ही हॅज टू टेक समवेअर सम मेसेजेस असतात ना शेवटी. आणि ट्रम्प मेसेज देण्यात माहीर आहेत, चुकीचा मेसेज देण्यात बऱ्याच काळ. धन्यवाद दीपक करंजीकर सर. आपण सविस्तर प्रतिक्रिया दिली आणि विश्लेषण केलं अमेरिकेतलं शटडाऊन आणि ट्रम्प यांची भूमिका याबद्दल.